विनर विनर वर्सेस आता होणाऱ्या मॅच मधला विनर रिया 11 वर्सेस आता जो समोर चाललेला सामना आहे त्याच्यामध्ये जो विनर होईल तो खेळेल. यस 3 मध्ये एकाला बाय भेटेल. 3 मधून एकाला बाय. उद्यालाच बाय भेटली पाहिजे. अच्छा एकच चिठ्ठी उचला याच्यातली एक बाय. एकाला बाय एक चिठ्ठी उचल. यस हो 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 बाय भेटलेले कल्याण पॅकर्स ग्रँड मास्टर विरुद्ध एमसीसी चिकनगर. ग्रँड मास्टर या संघाला बाय मिळालेला आहे. हे घ्या चालू असलेला सामना ओम साई गणेश प्रॉमिस वर्सेस एकविरा आणि एकविरा संघाकडून बॅटिंग चालू आहे. नाही असू दे. गौरव याचा पुढचा चेंडू सुंदर असा एक धाव मिळते. ती एकविरा संघासाठी एकविरा संघ जाऊन पोचतो बिनबाद. विघ्नहर्ता सीसी आणि ग्रँड मास्टर संघ तुम्हाला तिसऱ्या राऊंडला दोघांना बाय नसेल याची तुम्ही आत्ताच नोंद घ्यावी. चला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल विघ्नहर्ता सीसी विरुद्ध ओमकार मित्र मंडळ. दोन अगदी जवळचे बंधू आणि माझी कमिटी तर्फे आणि एक मित्र म्हणून विनंती आहे आशिष जमदाडे आणि सागर पानसरे यांनी या सामन्याच्या टॉस साठी यावं अशी माझी कळकळीची विनंती. किंवा मग राहुल पानसरे आणि गणेश पानसरे हे सुद्धा चालतील. पंच यांचा डिक्लेअरच्या स्वरूपाचा इशारा. दुसरा सामना असेल वायसीसी विरुद्ध साई गणेश. या सामन्यासाठी किरणदादा सपकाळ आणि लक्कीदादा या दोघांनी टॉस साठी यावं ही माझी आग्रहाची विनंती असेल. नक्कीच. तिसरा सामना असेल साई गणेश मायरा विरुद्ध हिटमॅन सीसी. चौथा रिया 11 विरुद्ध विनर. आणि पाचवा सामना असेल कल्याण पॅकर्स विरुद्ध एमसीसी चिकनगर. हे दुसऱ्या फेरीतले पाचही सामने. ठीक आहे आम्ही एक काम करतो आमच्या दोन्ही टीमला आम्ही माउंटेनला जरा बसून येतो. चालेल तुमच्यासाठी चालेल. सागर पानसरे आलेत का स्टेज ग्राउंड वर. सागर पानसरे सागर पानसरे आवाज येतोय का आमचा तुमच्यापर्यंत. सचिन स्ट्राईक साठी सचिन. गौरवाचा पुढचा चेंडू. हो यूट्यूब लाईव्ह एक विनंती आहे रिक्वेस्ट आले बाहेरून की समोरचा जो कॅमेरा आहे तो स्पीचवरती असू द्यात कारण तो थोडा आउटसाइड दाखवते असं समजून येत नाही. बॅटिंग बॅट्समन करणारा असं काहीतरी एक मेसेज आलेला आहे तो प्लीज. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या झाली एकविरा संघाची 5. दुसरे षटक ओम साई गणेश प्रॉमिस कडून संकेत. सचिन बघूया सचिन काय करतोय आपल्या संघासाठी. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळतोय. सुंदर असा शॉट तितकाच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण रनआउट चान्स आणि रनआउट. पंच म्हणून काम पाहतात बाला आणि यांच्या हो दुसरा बॉल दुसरा पहिला एक डिक्लेअर भेटला. धाव संख्या जाऊन पुसते 2 बाद 6. 2 बाद 6. अक्षय आता येतोय नॉन स्ट्राईक साठी. स्ट्राईकला सचिन. सचिन एक चांगला नावाजलेला खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी. संकेताचा पुढचा चेंडू सुंदर असा शॉट खरोखर
एक धाव मिळते. संकेताचा पुढचा चेंडू अक्षयसाठी. याच्यानंतर होणारा सामना विघ्नहर्ता सीसी वर्सेस जो चालू आहे सामना, त्याच्यामध्ये जो संघ विजय होईल यांच्यामध्ये होईल. या गोष्टी सगळ्यांनी नोंद घ्यायचे. अच्छा असं आहे का? कुठे? अरे कागद दाखव ना मला. दे ना. अच्छा, याच्यानंतर होणारा सामना विघ्नहर्ता सेकंड राऊंडचे सामने चालू होतील. विघ्नहर्ता सीसी वर्सेस ओमकार मित्र मंडळ. पहिला सामना होईल. सेकंड राऊंडचे सामने लगेच सुरू होणार आहेत. संकेताचा पुढचा चेंडू सचिन साठी. सुंदर असा बॉल म्हणावा लागेल तो. संकेत धावसंख्या जाऊन पोचते 1-8. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचले 8 वरती. तिसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज. नाव निक. बॉलरचं नाव अख्तर. तिसरं षटक अख्तर याच्या मार्फत. स्ट्राईकला अक्षय. लेग साइड टाकलेला बॉल. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अवांतर धावेची एकनी भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते 1-बाद. चेंडू पुन्हा अवांतर धावेची एकनी भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते 1-10. अख्तर यांच्याकडून 2 लगातार वाईट. तिसरा डिलिव्हर आणि 1 धावसंख्या भेटते. 1 रन आहे. डिलिव्हर आहे. डेलिव्हर आहे. 10. पुढचा चेंडू अख्तर यांचा. सुंदर असा मारला फटका. रनआउटचा चान्स आणि 1 धाव नक्कीच मिळाले. आता पुन्हा स्ट्राईक साठी सचिन. अख्तर याचा चेंडू सचिन साठी. हो, सुंदर असा गॉल. सुंदर असा बॉल. आणि हा विकेटचं पतन झालेले. याच्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी येतोय सुदर. बॅट्समन सिद्धनाथ स्ट्राईक साठी. लेग साइडला पुन्हा आणि अवांतर धावेची एकनी भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते 2-13. अख्तरेचा पुढचा चेंडू सिद्धार्थ साठी. सुंदर असा टाकलेला चेंडू आणि निर्धाव अशी धावसंख्या. सिद्धनाथाच्या बॅट मधून बघूया. पुन्हा लेग साइडला आणि अवांतर धावेची पुन्हा एकनी भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते 2-14. अख्तरेचा पुढचा चेंडू फुलटॉस आणि हा मला आता सुंदर असं फिल्डिंग, परंतु रनआउटचा चान्स हुकलेला आहे. 1 धाव मिळते. अक्षय स्ट्राईक साठी. अख्तर याचा पुढचा चेंडू असेल अक्षयला. येस 14 धावसंख्या. पुढचा चेंडू अक्षय साठी. सुंदर असा मारला आणि हा 4 धावा. जबरदस्त असा फटका. 4 धावा मिळतात एकविरा संघाला. संघाला धावांची गरज असताना अक्षयच्या बॅट मधून चौकालेला आहे. 4 धावा मिळतात एकविरा संघाला. एक संघ जाऊन पोचतो 2-18.
विशाल शेवटचं षटक घेऊन येतोय निक. विशाल 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 शेवटचे 6 चेंडू एकविरा संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले 18. 6 चेंडू बघूया किती धावसंख्या मिळवते. अक्षय सिद्धनाथ आणि अक्षय. लेग आणि व्हाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या 19. सिद्धनाथ फुलटस आणि हा डिक्लेअर थोडासा वाचलाय आणि एक डिक्लेअर धाव मिळते ती एकविरा संघाला. संघ जाऊन पुसतो 2 बाद. 20. याच्यानंतर लगेचच दुसऱ्या राऊंडला सुरुवात होते. विघ्नार्थ सीसी आणि ओमकार मित्र मंडळ. टॉस साठी यायचे हो 21 झालेले सॉरी 20. हा व्हाईट प्लस हा मग 21 येस. पंच व्हाईट प्लस तिकडे टच झालेलं ना. येस 21 सॉरी 21 धावसंख्या एकविरा संघाची. पुढचा चेंडू असेल अक्षयसाठी. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस बाहेर. विकेट गेलेली आहे ती एकविरा संघाकडून. बॅट्समॅन इडवर्ड स्ट्राइक साठी. विशालाचा पुढचा चेंडू लेग साइड वाईट. अवांतर धावांची एक भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते 3 बाद. 22. रनआउटचा चान्स आणि मला वाटतं हा रनआउट. शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. तेवीस धावसंख्या. हो सुंदर. आणि या षटकातील शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी. लेग साइड आणि पुन्हा अवांतर धावेची एक भर. 2 सॉरी 2 बॉल काय बॉल अच्छा 2 बॉल शेवटचे 2 बॉल. हो आणि रनआउटचा चान्स आणि हा रनआउट. या षटकातील शेवटचा चेंडू मला वाटतं बाकी आहे. मनोज शेवटचा बॉल. फुलटॉस आणि पंच वाईडचा इशारा. अवांतर धावाची एक भर. बघूया शेवटचा चेंडू. अवांतर धावांनी पुन्हा एक भर होते. लेग साइड पंचांचा पूर्ण वाईडचा इशारा. अवांतर धावाची एक भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते 3 बाद. 26 शेवटचा चेंडू. फुलटॉस नाही आणि एक धाव तर नक्कीच रनआउट आणि एक धाव मिळते. 27 धावसंख्या. 28 धावांची गरज आहे ती ओम गणेश प्रॉमिस संघाला. एकविरा संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. येऊ द्या डीजे.
गौरव आणि प्रीतम याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरे षटक घेऊन येतोय एकविरा संघाकडून. गोलंदाज नाव ओम गणेश, ओम साई गणेश प्रॉमिस. अरे बापरे, किती ओम साई गणेश प्रॉमिस. प्रॉमिस बोललं तर चालेल का? कारण देवांची नावं घेऊन किती देवांची नावं घ्यायची आपण? देवालाच पाहिजे नाव का? अच्छा ठीक आहे, सगळे देवासाठी झालेले आहेत. शाबाश. आणि सुंदर असा मारायला फटका. एक धाव मिळते ती गौरवच्या बॅट मधून. गौरव आणि प्रीतम खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंगचं प्रदर्शन आपल्या संघासाठी करतायत. एकविरा संघाकडून दुसरे षटक टाकतोय. सुंदर असा फटका आणि हा तितका चांगला म्हणजे क्षेत्ररक्षण आणि हा एक धाव मिळते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्या जाऊन पुसते बिनबाद 10. ओम साई गणेश प्रॉमिस बिनबाद 10. दुसरे षटक चालू आहे. पुढचा चेंडू गौरव साठी. सुंदर असा शॉट आणि हा एक धाव आणि एका धाव्यावरती समाधान मानतोय तो गौरव. ओमकार मित्र मंडळाने आपला निर्णय कळवायचा आहे. पुन्हा सुंदर असा फटका. प्रीतम याच्या चेंडू मध्ये एक धाव मिळते. एक मिनिट, बॉल किती आले? सुंदर असा फटका आणि एक धाव मिळते. पंच शेवटचा चेंडू असेल मला वाटतं. बाकी शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकला प्रीतम. ओम साई गणेश प्रॉमिस आणि सुंदर असा फटका चौका. खरोखर 4 धावा मिळतात त्याच्या बॅट मधून. संघ जाऊन पोचतो बिनबाद. 18 बिनबाद 18. खूप चांगलं खेळाचं प्रदर्शन आपल्या मैदानावरती करून दाखवत आहेत ओम साई गणेश प्रॉमिस संघाकडून. गौरव आणि प्रीतम. याच्यानंतर होणारा सामना विघ्नहर्ता सीसी आणि ओमकार मित्र मंडळ. ओमकार मित्र मंडळ संघाने टॉच विन केलेला आहे. आपला निर्णय कळवायचा आहे पटकन. कैलास सर या स्टेजवरती या. याच्यानंतर आपला सामना होणार आहे सेकंड फेरीतला. वायसीसी वर्सेस जय गणेश. भावाभावांमध्येच भांडणं लावलं कमिटीनी. येस, मॅच खरोखर थांबवली जाणार नाही. हे बा कमिटीचा निर्णय, मॅच कुठली थांबवली जाणार नाहीये. कॅप्टनने आपला निर्णय पटकन कळवायचा. तिकडे बाउंड्रीवरती कुणी डिस्टर्ब करायचे नाही आपले बाउंड्री. फिल्डिंगचा डिसिजन घेतलेला आहे ओमकार मित्र मंडळाने. सुंदर असा मारायला फटका. तितकाच चांगल्या पद्धतीने फिल्डिंग म्हणावं लागतं सचिन याच्या मार्फत. आणि नक्कीच 3 धावा थांबवल्यात त्याने आपल्या संघासाठी. परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला भेटतं आपल्याला गौरव आणि प्रीतम याच्या मार्फत. या लेग साइडला सुंदर असा टोटलला बॉल. एक धाव नक्कीच मिळते ओम साई गणेश प्रॉमिस संघाकडून. दोन्ही खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने खेळ करतायत. मला वाटतं ओम गणेश साई संघाचा कॅप्टनला काही टेन्शन नाहीये. दोन्ही खेळाडू अजून मैदानामध्ये आहेत. सुंदर असा मारला आणि जबरदस्त कॅचचं प्रदर्शन पाहायचंय. पंच खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. परंतु दोन्ही पंच एक निर्णय घेतील किंवा एक आपला कॉल सांगतील. नॉट आउट आहे कारण बॉल हा जमिनीला टच केलाय. खरोखर चांगला प्रयत्न केला अक्षयाने कीपर म्हणून. खरोखर सुंदर पुढचा बॉल आणि तितक्या चांगल्या पद्धतीने. आणि हा पुन्हा रन आणि रनआउटचा चान्स. आणि बघा हा हीच एक मोठी मिस म्हणावं लागेल, मिस फील्ड. आणि एक धाव मिळते ती ओम साई गणेश प्रॉमिस संघासाठी.
सुंदर असा मारलेला बॉल पुन्हा बाउंड्रीकडे चाललेला बॉल एक धाव रनआउटचा चान्स पंच नाही एक धाव मिळते मला वाटतंय ओम साई गणेश प्रॉमिस संघाने ठरवलेलंच आहे की आपण लॉस विकेट विजयश्री खेचून आणायचे खूप चांगला खेळ करतायत हो क्या बात आहे पंच जोरदार असा अपील क्या बात आहे लॉस विकेट 5 रन पाहिजे फक्त 5 रन 6 मध्ये 5 7 मध्ये 5 सॉरी 7 मध्ये 5 सुंदर असा फटका चार धावांची गरज आहे शेवटचे 6 चेंडू 4 धावांची गरज आणि स्ट्राईक नॉन स्ट्राईक गौरव आणि प्रीतम लॉस विकेट खेळत आहेत ओम साई गणेश प्रॉमिस संघाकडून चांगल्या फिल्डिंगची गरज या ठिकाणी पंचांचा वाईटचा इशारा अवांतर धावेची एकनी भर पडते 3 धावांची गरज 6 चेंडू 3 धावा 2 +1 हा राईट 2 धावांची गरज याच्यानंतर लगेच सेकंड फेरीला सुरुवात होते पुन्हा वाईटचा इशारा 1 धावाची गरज लॉस विकेट जिंकण्याचा प्रयत्न पहिलाच संघ असेल मला वाटतंय की लॉस विकेट जिंकण्याचा प्रयत्न करतोय फुल टॉस आणि सुंदर असा मारलेला बॉल आणि विन झालेला आहे ओम साई गणेश प्रॉमिस या संघाने लॉस विकेट पहिला सामना जिंकलेला आहे खूप खूप त्यांचं अभिनंदन आता पुढील सामना